नमस्कार. मी एकटा तुम्ही इतके सर्व आवाज कसा पाहिजे है ना. बरं पहिली रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आपल्या जागेवरती थोडं सरळ बसा बरं का प्लीज. तुम्ही काही लोक मांडी घालून बसले चेअरवर. सरळ बसा प्लीज. कारण आपण एखाद्या कॉन्फरन्समध्ये आलेलो आहे ना. जसं आता तुम्ही सरळ झाले तसं मी बोलतो मला तुमचा आवाज पण ऐकायचा आहे. बजाज नगरचा आवाज ऐकायचा आहे तर चालेल. नमस्कार. तरी मजा नाही आली मला. समोरच्या बाहेर तर काहीच बोलत नाही. नमस्कार. जे लोक फर्स्ट टाइम आले मी माझं इंट्रोडक्शन माझं प्रोफाईल सांगू इच्छितो. माझं नाव स्वप्नील लेवे. प्रॉपरली राहिला मी संभाजीनगरचाच आहे मित्रांनो. पण जसं तुम्ही जी इंडस्ट्री हा प्रोजेक्ट हा प्रेझेंटेशन एका स्क्रीनवरती आणि एवढ्या मोठ्या हॉल ऑडिटोरियम मध्ये बघून घेतला तसा हा व्यवसाय मी एका स्क्रीनवरती किंवा एवढ्या मोठ्या ऑडिटोरियम मध्ये समजून नव्हता घेतला. एका व्यक्तीने येऊन मला एक 1-to-1 प्रेझेंटेशन मध्ये हा कॉन्सेप्ट समजवला होता आणि मी या व्यवसायाकडे बघून त्या इंडस्ट्रीला क्लोज नव्हतं झालो. ज्या व्यक्तीने मला प्रेझेंटेशन दिलं त्या व्यक्तीकडे बघून मी या इंडस्ट्रीमध्ये येण्यास भाग पडले. त्याच्यामागचं कारण काय. ती व्यक्ती या इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी ऑलरेडी बजाज ऑटोमध्ये ॲज अन परचेस हेड होती. त्याची मिसेस श्रीराम इंटरनॅशनल प्रिन्सिपल, त्यांना 1.5-2 लाख रुपये सॅलरी असेल. मुलगी जे मेडिकल कॉलेजमध्ये ॲज अ न्यूरोसर्जन. एक न्यूरोसर्जनची प्रॅक्टिस विचार करून घ्या किती लाख रुपयाची असते. मुलगा त्यांचा ॲपलमध्ये जॉब करतो. म्हणजे विचार करून घ्या ज्या व्यक्तीची फॅमिली इन्कम 10 लाख प्लस आहे त्या व्यक्तीला खरंच या धंद्याची गरज आहे का. हॅलो. अरे हॅलो आहे का. नाही ना सर. मग मी त्यांना विचारलं सर इतना सब कुछ होने के बाद आप क्यों काम कर रहे हो. त्या व्यक्तीने एवढं सांगितलं की स्वप्नील कुछ चीजें जिंदगी में सही उम्र आने के बाद ही पता चलती कि इसका महत्व क्या होता है. दूसरी गोष्ट त्यांनी सांगितली कि जब हम लोग 4 पहियों के साथ 4 व्हीलर में चलते तो 5वां पहिया डिक्की में होता है. उसका महत्व तब पता चलता है जब एक टायर पंक्चर हो जाए. वैसे ही इस इंडस्ट्री का महत्व तब पता चल जाता है जब दुनिया के सारे कमाई के रास्ते जब बंद हो तब जाके माई लाइफस्टाइल जैसा इंडस्ट्री काम आती है. आणि तीसरी गोष्ट त्यांनी सांगितली माय डियर फ्रेंड्स, ये बिजनेस करके पछताना लेकिन छोड़ के मत पछताना. है ना. देखो जब बात तो सही है. पैसा दिया प्रोडक्ट घर में आ रहा है क्या दिक्कत है. हो गया तो साला पैसा ही पैसा है. नहीं तो साला पहले जैसा लिटरली ना. है ना माय डियर फ्रेंड्स. पण आज किती लोकांना वाटतं की खरंच ही इंडस्ट्री आपल्या लाईफचा ट्रॅक बदलू शकते. धोकाधडी लोक सर्वांनी आतापर्यंत येऊन तुम्हाला सांगितलं नाही. एकच गोष्ट सांगितली इंडस्ट्री चांगली आहे. इंडस्ट्रीमध्ये या जॉईन करा. आपण मोठ्या प्रमाणात काम करू. हॅलो हॅलो बोललेत का नाही बोलले. हॅलो. अरे आवाज. हॅलो बोललेत का नाही. पण मी तुम्हाला वेगळं सांगणार आहे. मी तुम्हाला थोडं उलट सांगणार आहे. या व्यवसायात येऊ नका. डोक्याला एकदम ताण आहे. सिरियसली सांगतो. किती लोक MIDC जॉब करतात. घरचे पण जॉब करतात. तुमचे आहेत ना. है ना. म्हणजे याने हातच वरती नाही केला त्यांच्या काही MIDC कंपनी आहेत का. काय तर करत असाल ना तुम्ही. है ना. जे लोक जॉब करतात या व्यवसायात काय यायचं नाही. व्यवसायात आल्यावर खरंच डोक्याला ताण असतो. खरंच डोक्याला ताण. खरं डोक्याला ताण तुम्हाला सांगू का. आपण कामाला जातो महिन्याला पगार भेटतो. चांगलं चालू ना लाईफ. पण या धंद्यात आल्यावरती जर हप्त्यात पगार येतो काय प्रॉब्लेम. डोक्याचं काम आहे का नाही. डोक्याचं खरंच काम आहे सर. म्हणजे महिन्याचा जो बघ एखादा व्यक्ती महिन्याला 10,000 कमवतो हप्त्याला 10,000 किती डोक्याला ताण आहे. दुसऱ्या डोक्याला ताण तुम्हाला सांगतो. आतापर्यंत आपण घर भाडे भरत होतो वगैरे. आपण असं घर बांधतो की आपण त्या लोकांना घर भाड्याने देऊन टाकतो आणि नंतर मग भाडे करूला पण भाडेमागण्याचे टेन्शन आहे. स्वतःचं घरदार पण बनतं या धंद्यात. दुसरं सगळ्यात मोठं टेन्शन काय. इथं आपण जे काही MIDC तुळजापूर एवढं फिरायला जातो सर. पण या धंद्यात आल्यानंतर जे काही आहे वर्षातून 3 वेळेस गोवा फिरायला जा, दुबई फिरायला जा, थायलंड फिरायला जा. किती डोक्याला. फॉरेनला कोण जात होतो. है ना. दिवाळी आली की मी बोलतो सर बायको बोलते आपल्याला मागच्या दिवाळीला हे दागिना घातला होता हे बोल झाला तर नवीन दागिना घेऊ. धनतेरसच्या
दुसऱ्या दिवशी विनाकारण सोनाराच्या दुकानात पैसे द्यायला जातो आपण. किती डोक्याला टेन्शन. मग करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? अरे हॅलो, करायला पाहिजे का नाही? अरे हॅलो, करायला पाहिजे. उलटेच लोक. माय डिअर फ्रेंड्स, या सगळ्या गोष्टीचा आहे ना, आज लोक स्वप्न बघतात ना, ती ही गोष्ट ह्या इंडस्ट्रीतून सहज पद्धतीने मिळत आहे. आणि आज जसं पाहायला गेलं सर, तुम्हाला मी सांगू इच्छितो, काही काही लोक धंद्याला रिकाम केलेल्या लोकांचा धंदा समजतात, पण माय डिअर फ्रेंड्स, रिकाम केलेल्या लोकांचा धंदा नाही आहे. कारण का, जो व्यक्ती तुमच्या समोर बोलतोय या इंडस्ट्रीमध्ये येण्या अगोदर ऑलरेडी मी भारतीय वायुसेनेसाठी UPSC पास केलेला विद्यार्थी होतो सर. ते सोडून हे डिसिजन घेतलंय सर, ते सोडून हे डिसिजन घेतलंय. त्याच्यामागचं कारण सांगू सर, या इंडस्ट्रीमध्ये ना, या इंडस्ट्रीमध्ये आपण फॅमिलीला जे पाहिजे ना त्या गोष्टी देऊ शकतो सर. आज जर पाहायला गेले ना 90% पालकवर्ग बसलेला आहे साहेब, 90% पालकवर्ग बसलेला आहे. आज तुम्ही डोक्यातून ही गोष्ट काढून टाका, ही गोष्ट काढून टाका साहेब, की माझ्या पोराला मी शिक्षण करवलं, तो चांगल्या ठिकाणी सेटल होणार. सेटल व्हायचा काळ गेला साहेब, सेटल व्हायचा काळ गेलाय. त्याच्या मागचं कारण सांगतो, आज परमनंट जॉबची मार्केटमधली संपलेली आहे. पुढे पण जर पाहायला गेलं ना तर टेम्पररी काम करावं लागणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या माय डिअर फ्रेंड्स, हे तुम्ही लक्षात घ्या. टेम्पररी काम करावं लागणार आहे. जर पोरांचं लाईफ आणि पोरांचं जर का करिअर घडवायचं असेल तर ही इंडस्ट्री माय डिअर फ्रेंड्स, ही इंडस्ट्री आहे. आणि मला एकच म्हणायचं साहेब, लाईफमध्ये जर माइल सारखी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे तर याचा त्याचा सल्ला घेतल्यापेक्षा मी बोलतो, ज्या व्यक्तीने तुम्हाला आणले ना त्या